तुकाराम बाबांनी केलेला संकल्प दुष्काळाचा संघर्ष 158 दिवसांचा। दुष्काळग्रस्तांच्या मदतीला तुकाराम बाबा जाणार, पाण्यासाठी आणखी लढा तीव्र करणार। 2012-2018 पेक्षाही भयावह दुष्काळी परिस्थिती जत तालुक्यात निर्माण झाली आहे। या भयावह परिस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडलाय। पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। अशा कठीण प्रसंगी श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून दुष्काळग्रस्त जतकरांच्या मदतीला धावून जाणार आहे। संकल्प दुष्काळाचा संघर्ष 158 दिवसांचा हे अभियान 2018 मध्ये दुष्काळी परिस्थितीशी हाती घेतले होते। 158 दिवस दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात आली होती। त्याच पद्धतीने येत्या 1 जानेवारीपासून पुन्हा हे अभियान यावर्षी राबवण्यात येणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली। सन 2018च्या भीषण दुष्काळाशी जत तालुक्यात तुकाराम बाबा महाराज यांनी संकल्प दुष्काळाचा संघर्ष 158 दिवसांचा हा अभिनव उपक्रम राबवला होता। तुकाराम बाबा दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले होते। तालुक्यातील प्रत्येक गावात शाळा, संस्था, ग्रामपंचायती यांना 250हून अधिक पाण्याच्या टाक्यांचे वाटप त्यांनी केले होते। दुष्काळात मूठभर चारा, घोटभर पाण्यासाठी मुक्या जीवांचा संघर्ष सुरू झाला। जनावरे दावणीला टाचा घासू लागले। अशावेळी शासनाकडूनही चारा छावण्या सुरू होत नव्हत्या। तुकाराम बाबांनी राज्यातील पहिली खाजगी चारा छावणी गोंधळेवाडी संघ इथे सुरू केली। दुष्काळाच्या या कठीण काळात त्यांनी दुष्काळग्रस्तांना मोठी मदत केली। दुष्काळ, कोरोना, महापूर, अपघात की जळीत घटना तुकाराम बाबा यांनी केलेली मदत मोठी आहे। दुष्काळी जत तालुक्यात मैशाळचे पाणी दाखल झाले पाहिजे यासाठी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून पाण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली। पाणी परिषदा घेतल्या, गावोगावी दौरे केले। एवढेच नव्हे तर सन 2019 मध्ये तुकाराम बाबा महाराज यांनी जतच्या इतिहासात प्रथमच विठ्ठलाच्या वारीप्रमाणे मैशाळच्या पाण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय 500 किलोमीटर पायी दिंडी काढत थेट मंत्रालय गाठले। याचवेळी जतला पाणी देण्यास पाणीच नसल्याचं उघड झालं होतं। आश्वासने देणाऱ्या नेत्यांचे बिंब फुटले होते। यंदा पावसाने दडी मारल्याने जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडलाय। खरीप व रब्बी हंगाम वाया गेलाय। पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत। येणाऱ्या काळात पाणी व चारा टंचाई निर्माण होणार हे निश्चित आहे। तेव्हा आपण पुन्हा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना आवश्यक ती मदत कर्तव्य म्हणून पोच करणार असल्याचं सांगून तुकाराम बाबा म्हणाले, शासन व प्रशासनाने दुष्काळी जतकरांकडे पाठ फिरवली आहे हे उघड आहे। येणाऱ्या कठीण काळात श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून 1 जानेवारीपासून मदत कार्य हाती घेण्यात येणार आहे। संख सोन्याळ इथून संकल्प दुष्काळाचा संघर्ष 158 दिवसांचा हा उपक्रम सुरुवात केला जाईल। या उपक्रमाअंतर्गत चारा छावणी, पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा तसेच पाण्यासाठी पुन्हा लढा उभारण्याचा मानस आहे। शासन प्रशासनाला जाग येणार केव्हा? जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडला असला तरी त्याचे सोयरसूतक शासन प्रशासनाला नाही। दुष्काळ जाहीर करावा म्हणून आपण थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलो। पालकमंत्र्यांची भेट घेतली पण त्यांना पाणा फुटला नाही। जतला दुष्काळ असताना पहिल्या यादीत जतचे नावच नव्हते। यावरून शासनाचे धोरण लक्षात येते। जतची जनता दुष्काळात होरपळत असताना आजचीही मैशाळच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे हे दुर्दैव आहे। शासन प्रशासनाला जाग केव्हा येणार असा सवालही तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलाय। श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं 2019 आणि 2018 मध्ये ज्या पद्धतीने दुष्काळ होता त्याच पद्धतीनं याही वर्षी दुष्काळ आहे आणि त्याच अनुषंगाने 2012 पेक्षा 2018 पेक्षा 2019 पेक्षा भयावह दुष्काळाची परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे। दुष्काळ जाहीर केलेला आहे पण त्याच ज्या सुविधा आहेत त्या सुविधा तालुक्यातल्या जनतेला भेटल्या पाहिजे। त्याच माध्यमातून श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या वतीनं संकल्प दुष्काळाचा संघर्ष 158 दिवसाचा या माध्यमातून तालुक्यातल्या प्रत्येक भागामध्ये वाड्या वस्तीवरती जाऊन देखील त्या भागातली व्यथा आणि त्या भागातली अडचण सरकारजवळ मांडण्याचाही प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। तशीच माझी सरकारने विनंती आहे की ज्या पद्धतीनं आता जे मैशाळचं पाणी सोडलं, जे गेल्या वेळेस जे तलाव अपूर्ण आहेत, जे बंदिस्त पाईपलाईन अपूर्ण आहे, त्या माध्यमातून आता तुम्ही पाणी सोडणं शक्य आहे। पुन्हा सोडणं शक्य नाही आहे कारण प्रत्येक भागामध्ये लोक त्या भागातली मंडळी पाणी घेतील आणि ते शेवटपर्यंत टोकापर्यंत येणं फार कठीण आहे। माझी विनंती आहे की सोन्याळ तलाव असेल किंवा बाकीचे जे तलाव आहेत, येळवी तलाव आहे, बरेच तलाव त्या मैशाळच्या पाण्याच्या लगडीमध्ये आहेत, ते पाणी ज्या ज्या तलावामध्ये बंदिस्त पाईपलाईनमध्ये द्वारे सोडून ते तलाव जर भरून घेतले तर येणाऱ्या काळामध्ये जो दुष्काळ आहे तो जाणवणार नाही। आणि श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या वतीनं 2019 मध्ये ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रातील पहिली खाजगी स्वरूपाची चारा छावणी चालू केली
त्याच पद्धतीनं गेल्या वेळेस मला वाटतं जत तालुक्यामध्ये 2019मध्ये 36 चारा छावण्या जत तालुक्यामध्ये चालू होत्या, 120 टँकर चालू होते. तशापेक्षाही बेकार परिस्थिती यावेळेस निर्माण आहे. माझी प्रशासकाने विनंती आहे की अनावश्यक खर्च टाळून जो खर्च या कामासाठी खर्च करता येईल त्यासाठी प्रशासकाने विचार करावा. त्याच अनुषंगाने ज्या ज्या भागामध्ये चारा छावण्या लागतील त्या भागामध्ये चारा छावण्या असतील, चारा डिपो असतील, तो देखील उपलब्ध करावा एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि श्रीसंत बागडे मानवते संघटनेच्या वतीनं संकल्प दुष्काळचा संघर्ष 158 दिवसाच्या अनुषंगाने आम्ही 1 जानेवारीपासून या कामाची सुरुवात करतो. धन्यवाद. जय बागडे.